रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असला तरी शिवसेना आणि सुनील तटकरेंमधील संघर्ष काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आता तटकरेंवर जोरदार निशाणा साधलाय, ज्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय। ते खासदार, मुलगी मंत्री, विधान परिषदेच्या आमदारकीचे तिकीट दिल्ली तटकरेच्या मुलालाच। नेमकी जादू काय आहे तटकरेकडे तेच कळत नाही। ते कोणते नाशिकचे खळात बुवा काय ते अंगठी बिंगठीचं काय ते आहे प्रकरण, त्यातलाच हा भाग आहे की काय असा संशय मनामध्ये येतोय। शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर साधलेला हा निशाणा। सुनील तटकरेंकडे खासदारकी, मुलीला पालकमंत्रीपद हे कोणत्या राजकीय गणितात बसत होतं, असा खोचक सवाल शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केलाय। तसंच शिवसेनेकडे संख्याबळ असताना मुलाला आमदारकी मिळाली, तटकरेंकडे कोणता जादूटोना आहे असं म्हणत त्यांनी खरात प्रकरणाचाही उल्लेख केला। रामदास कदमांच्या या टीकेमुळे गोगावलेंना पालकमंत्रीपद मिळाल्यानंतरही तटकरे आणि शिवसेनेतील वाद संपला नसल्याचं स्पष्ट झालंय। भरत गोगावले हे ज्येष्ठ आहेत, हे मला वाटतं 3 वेळा निवडून आलेले आहेत। हे विधानसभेमध्ये गटनेता म्हणून त्यांनी काम केलंय। त्यांचं वय देखील 55 वर्ष 60 वर्ष आहे। असं असताना त्यांची सिनियरिटी बाजूला ठेवून तटकरेच्या मुलीला पालकमंत्रीपद कालपण दिलं होतं। कालपर्यंत तटकरेंचे सगळे लाड होत होते, ते म्हणतील ते खासदार, मुलगी मंत्री, मुलगी पालकमंत्री, ज्येष्ठ गोगावले बाहेर बाजूला, मुलींना झेंडावंदन करायचं, गोगावलेंनी फक्त बाजूला बघून, हे कालपर्यंत जे होत होतं ते प्रोटोकॉल मध्ये बसत नव्हतं। आता देखील 65 मतं राष्ट्रवादीची, तटकरेंची, शिवसेनेची 450 मतं असताना विधान परिषदेच्या आमदारकीचे तिकीट दिल्ली तटकरेच्या मुलालाच। नेमकी जादू काय आहे तटकरेकडे तेच कळत नाही। ते कोणते नाशिकचे खळात बुवा काय ते अंगठी बिंगठीचं काय ते आहे प्रकरण, त्यातलाच हा भाग आहे की काय असा संशय मनामध्ये येतोय तटकरेंच्या बाबतीमध्ये। आता असं कसं घडू शकतं मला सांगा ना। रामदास कदमांनी थेटपणे तटकरे कुटुंबालाच लक्ष्य केल्यानंतर राष्ट्रवादीनेही रामदास कदमांवर पलटवार केला। कदमांनी खरात प्रकरणाचा संदर्भ दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी कदमांना बॉम्बचा संदर्भ देत प्रत्युत्तर दिलं। झेंडू बॉम्ब लावून रडणाऱ्यांनी जादूटोण्याच्या गोष्टी करू नये। एकतरी तटकरे कुटुंब रायगड जिल्ह्यात अनेक वर्ष विकासाची कामं केली, लोक त्यांच्या पाठीशी आहेत, लोकातून ते निवडून येतात। त्याच्यामुळं अशा पद्धतीचे विधानं करून आपलं नाकर्तृत्व लपवण्याचा त्यांचा प्रयत्न असावा, कारण लोकांनी अनेक वेळा त्यांना त्या ठिकाणी नाकारलेलं आहे। ह्या झेंडूबॉम्ब लावून रडणाऱ्या मगरमच्छच्या आसूच्या लोकांनी अशा जादूटोण्याच्या गोष्टी करू नये, लोकांमध्ये जावं, लोकांचा आशीर्वाद मिळवावा। तटकरे कुटुंब हे लोकांमधून निवडून येत असतं, हे त्यांनी लक्षात ठेवावं। खरं तर रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावलेंना मिळाल्यानंतर शिवसेना तटकरेंमधला वाद मिटला होता, पण रामदास कदमांच्या या टीकेनं या वादाला पुन्हा हवा दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे दोन्ही पक्षातील या वादामुळे महायुतीत सारं काही आलबेल नसल्याचंच पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।